नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर. हायटेक फार्म पाली, जे बीडपासून 8 किलोमीटरवर आहे. आज सहज लवकर शेतामध्ये आलो होतो. पाऊस येईल आता. आज मंगळवार आहे. आमच्याकडे बीडमध्ये मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. पाऊस आलेला खूप चांगलंच आहे. सहज व्हिडिओ काढला कारण की त्या पूर्ण गवतामध्ये हा आपला पॅरेंट स्टॉक चरत आहे. परंतु मला एक अनुभव आला की आपण पिल्ले खरेदी करताना विदाऊट पॅरेंट स्टॉक पाहता पिल्ले खरेदी करतो. समोर पाहत आपला गिनी फॉल आहे, बदक आहे, राजहंस आहे, म्हणजे काही टर्की पक्षीसुद्धा याच्यामध्ये आपण सोडलेले आहेत. आणि मला थोडं वाईट असं वाटलं की बाबा आपण पैशाच्या तुलनेमध्ये पक्षी खरेदी करतो, पिल्ले खरेदी करतो. पण ॲक्च्युली आपण पॅरेंट स्टॉक पाहायला पाहिजे. जे पिल्ले आपण विकत घेतो आहे 15 दिवसाचे, 1 महिन्याचे, त्याच्यामध्ये लासोटा गंभोर तर देतातच, परंतु पहिल्या दिवसापासून त्यांना कोणकोणते औषध दिले जातात, लिव्हर टॉनिक दिलं जातं का, अँटीबायोटिक दिलं जातं का, त्यांच्या शरीर वाढ करण्यासाठी काही गोष्टी दिल्या जातात का, हे आपण शक्यतो पाहत नाही. आणि सर आम्हाला हा व्यक्ती एवढ्या रुपयाला पक्षी देतो, पिल्लू देतं, तुमचे 10 रुपयाने 20 रुपयाने महाग आहेत, परंतु आपले पिल्ले दुसऱ्यापेक्षा 10 रुपयाने महाग आहेत पण क्वालिटीचे. असं तुम्हाला पॅरेंट स्टॉक शक्यतो कोणी दाखवत नाही. तुम्ही कधीही आलात तरी माझ्या फार्मवर असा पॅरेंट स्टॉक दिसतो. आणि साहजिक आहे, ज्यावेळेस आपण दुसऱ्या फार्मवरून काही अंडे आपल्याला खरेदी करायची गरज पडते त्यावेळेस 2-3%, 5% एखादीच क्रॉसिंग येऊ शकते, परंतु अजून तरी आलेली नाही. ही माझी आई आहे, खूप आनंदी असते. शेतात आधी कधी जात होते, वडील वारले तेव्हापासून 5 वर्ष झालं, पण आता दररोज शेतात जाते, धान्य टाकते त्यांना आणि त्यांच्यामध्ये मस्त रममान असते. हा असा पॅरेंट स्टॉक आहे. सध्या आपल्याकडं पिल्ली विक्री चांगल्या प्रकारे चालू आहे, परंतु प्रत्येकजण त्याच्यामध्ये बार्गनिंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो पॅरेंट स्टॉक हा पूर्ण निसर्गामध्ये वाढलेला आहे. पूर्ण 2.25 एकरचा हा एरिया आहे, पूर्ण फ्री रेंजमध्ये. आणि मी माझ्या पद्धतीने चांगला डेव्हलप केलेला आहे. बघा, हे कोंबड्यात ना अशा नॅचरली उकरू खातात. त्यांच्यासोबत बदक आहे, राजहंस आहे, गिनी फॉल पक्षी तुम्हाला दिसत आहेत, काही टर्की पक्षी, कोंबडा कोंबडी असे पूर्ण एकत्र राहतात. हे कुटुंबासारखं वातावरण आहे आपल्या ह्या फार्मवर. आणि त्यातून आपण पिल्ले विक्री करतो. आणि आता मी काही पॅरेंट स्टॉक विक्री करण्यासाठी काढलेला आहे, कारण की आता मी दुसरी बॅग बी तयार करायला लागलो आहे गावरांची. त्यांची ती मोठी होत जसेल तसा हा पॅरेंट स्टॉक आपण कमी करतो आहे. सध्या कोणी 40, कोणी 50, कोणी 100 विकत नेत आहे, कारण की माझ्यासोबत काही 5 ते 6 फार्मर लोक जोडलेले आहेत की जे मला अंडी पुरवतात. आणि ते पॅरेंट स्टॉक एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि त्यातून आपण अंडी विकत घेतो. पण त्यांना बी काहीतरी कामधंदा भेटला पाहिजे, त्यांना बी 2 रुपये राहिले पाहिजे, त्या दृष्टिकोनात हा असा पूर्ण शेवगा आहे. आता मध्ये 3 दिवसापूर्वी पाऊस आलता, वारं आलतं, तर काही शेवग्यांचे फांद्या ह्या अशा उपटून पडल्या होत्या, परंतु आता एवढं काही जास्त नुकसान झालं नाही आहे. पण शेती म्हटलं की थोडंफार अशा नैसर्गिक आपत्तीला आपल्याला सामोरं जावंच लागतं. हे पहा, बघा, घोळका, गिनी फॉल त्याच्यात, बदक त्याच्यात, राजहंस त्याच्यात, टर्की त्याच्यात, गावरान पक्षी त्यात. बघा, जसं आपला भारत देशामध्ये सर्व धर्मचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, आनंदी राहतात, त्याप्रमाणे हे आमचा फार्म आहे. ह्या फार्ममध्ये सर्वच पक्षी गुण्या गोविंदाने आनंदाने जीवन जगताना आपल्याला पाहतो. एकदम मस्त. आणि ह्या
येत्या रविवारी हे बघा युनिफॉर्म गोळाटा करून राहतात मस्त. तुम्हाला मी सांगत होतो येत्या रविवारी आपण ट्रेनिंग ठेवलेली, खूप साध्या सोप्या सरळ भाषेत ठेवलेली ट्रेनिंग आहे. कारण की ॲक्च्युली गावरान पक्षी म्हटलं तर त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज लागत नाही, परंतु आपल्या मनामध्ये एवढी भीती घातलेली आहे की कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर खूप त्याला कष्ट असतं, अभ्यास करावा लागतो, त्याची चिरफाड करता आली पाहिजे. अहो माणसांचे बी एवढे रोग आहेत, 1500पेक्षा जास्त माणसाचे रोग आहेत, आपल्याला फक्त 10 ते 12 माहिती ते दिसतात. तसं कोंबडीचे सुद्धा 500पेक्षा जास्त रोग आहेत. शिकवायला गेलं तर लोक 30 ते 35 40 रोग शिकवतात, आपल्याला काय घेतच कळत नाही, काय मिळत लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 10 ते 12 रोगच शिकवले जाणार आहे ट्रेनिंगमध्ये, आणि दुसऱ्या रोगांची आपल्याला थोडक्यात माहिती दिली जाणार आहे. त्याचे लक्षणं काय, त्याचा रोग कोणता आहे, कसा ओळखायचा, त्याला औषधोपचार कोणते दिले पाहिजे, हे सर्व गोष्टी आपण तुम्हाला स्क्रीनवर दाखवून शिकवणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला बघितलं तरी लक्षात आलं पाहिजे की ह्याला कोणता आजार झालेला आहे आणि कोणते औषध आहेत. काही औषधं अशी आहेत की सगळ्या रोगावरती चालतात. त्या दृष्टिकोनातून आपण साधी सोपी सरळ ट्रेनिंग ठेवलेली आहे, आणि विशेष म्हणजे 50 लोकांचीच आपण ट्रेनिंग घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्या बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे. त्या रोगाव्यतिरिक्त महत्त्वाचं असतं आपल्याला शेड, त्याचं कंपाऊंड कसं असायला पाहिजे, खाद्य नियोजन कसं असायला पाहिजे, आणि मित्रांनो याच्यामध्ये आवड बी पाहिजे. कारण की मी ह्या व्यवसायामध्ये येण्याचंच कारण होतं की मी शिक्षक असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी हुशार आहेत, पण त्यांच्याकडे पैसा नाही. त्या दृष्टिकोनात आहे आपण या व्यवसायामध्ये आलेलो आहे. हे बघा मस्त राजहंस, कोंबड्या, टर्की पक्षी, गिरीफॉल, काही फॅन्सी पक्षी बी याच्यामध्ये आपण आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ सहज काढला होता, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की गावरान पक्षी कसे निवांत फ्री रेंजमध्ये राहतात. त्यामुळं फ्री रेंजमध्ये राहिलेला पक्षी हा खूप चांगला राहतो, खायला बी खूप चांगला असतो,